आता वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळूया। नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये गारपीट झाली। चांदवड, पिंपळगाव, बसवंत या परिसरात गारांचा पाऊस झाला। या गारपिटीमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। द्राक्ष उत्पादक शेतकरी यामुळे अडचणीत आलेला आहे। शहापूर तालुक्यातील किन्हवली आणि डोलखांब या परिसरात जोरदार पाऊस झाला। तालुक्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळे ठिकठिकाणी झाडं उन्मळून पडली। मनमाड, चांदवड, नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मेघगर्जनेसह पाऊस बरसतोय। चांदवडच्या काही भागात गारपीटही झाली, शेतकऱ्यांची तारांबळ उडाली। मावळ तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालं। यंदा पाऊस कमी झाल्याने उत्पादनात घट झाली आहे। अशातच आता अवकाळी पावसाने पिकांचं नुकसान झालं, त्यामुळे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतो आहे। मराठा समाज मागासवर्गीय नाही असं कोर्टाने सांगितलेलं आहे, त्यामुळे शिंदे समिती बरखास्त करावी अशी मागणी छगन भुजबळांनी केली। गेल्या 2 महिन्यांमध्ये सापडलेल्या कुणबी नोंदींवरही स्थगिती आणावी अशी मागणी त्यांनी केली। जे बिहारला जमलं ते महाराष्ट्राला का जमू नये असा सवाल करत छगन भुजबळ यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी केली। सर्वेक्षणातून जे समोर येईल ते आम्हाला मान्य असेल असं ते म्हणाले। कोण पुढे कोण मागे जगासमोर येऊ दे असं भुजबळ म्हणाले। मला म्हातारा म्हणतोय, पण माझ्या डोक्यावरचे केस एका आंदोलनाने काही पिकलेले नाही आहेत। माझ्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढी मी आंदोलनं केलेली आहेत, अशा शब्दात छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांना उत्तर दिलं। आज आमची लायकी काढली जाते, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांसोबत लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याची लायकी होती असं ते म्हणाले। तुमच्या पांढऱ्या केसांचा आता काही उपयोग नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला। सध्या राज्यात सुरू असलेल्या ओबीसी विरुद्ध मराठा या वादाची ठिणगी पडलेली आहे। भुजबळ आणि जरांगे पाटलांकडून एकमेकांवर वैयक्तिक टीका सुद्धा केली जाते। भुजबळ कोर्टापेक्षा मोठे झाले का असा सवाल जरांगे पाटलांनी केला। आतापर्यंत 7 अहवाल झाले, पण एकाही अहवालात मराठा समाज ओबीसी असल्याचं समोर आलेलं नाही। आमची लायकी नाही तर मग आमच्या पंक्तीत कशाला येता असा सवाल बबनराव तायवाडे यांनी केला। यापुढे जर असा आमचा अपमान केलात तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा बबनराव तायवाडे यांनी जरांगे पाटलांना दिला। मराठ्यांना वेगळं आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी धर्मराव बाबा आत्राम यांनी केली। धनगर समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही, मात्र जे आरक्षण सध्या आहे त्याला धक्का न लावता सगळ्यांना आरक्षण दिलं पाहिजे असं ते म्हणाले। जे केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत त्यांना सातत्याने हिंसाचार घडवायचा असतो, हे आपण पाहिलंय। एका समाजाला दुसऱ्या समाजासोबत भिडवायचं हेच त्यांचं काम असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली। आरक्षणासंदर्भात सरकारनं स्पष्ट भूमिका न घेतल्यानं हा सगळा वाद सुरू आहे असं त्या म्हणाल्या। छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडेंनी पक्ष काढला असता तर आज मी मुख्यमंत्री म्हणून आलो असतो असं वक्तव्य महादेव जानकरांनी केलं। भुजबळ साहेब, तुम्ही कमांडर बना, डिमांडर नको। ज्यांना सोबत यायचंय ते येतील, आम्ही तुमच्या सोबत युती करायला तयार आहोत असं त्यांनी सांगितलंय। जळगावात जिल्ह्यात कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे कापसाचं मोठं नुकसान झालेलं आहे। एकीकडे अळीचा प्रादुर्भाव, दुसरीकडे कापसाला मिळत नसलेला भाव, यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। जळगावातील नशिराबाद इथल्या शेतकऱ्याने 1.5 एकरवरील कापूस पिकावर रोटावेटर फिरवत संताप व्यक्त केला। नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यात आलं। जवळपास 2000 क्युसेक इतक्या वेगानं पाणी जायकवाडी धरणाकडे विसर्ग होत आहे। पर्यटन स्थळांवर मज्जाव करण्यात आला असताना सुद्धा नाशिकच्या सोमेश्वर धबधबा परिसरात पर्यटकांनी गर्दी केली। केंद्र सरकारच्या वाढवण या प्रस्तावित बंदराच्या उभारणीच्या हालचालींना वेग आला असून जेएनपीटी कडून सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी बॅनरबाजी केली जाते। याच बॅनरबाजी विरोधात आक्रमक झालेल्या पालघरमधील स्थानिक भूमिपुत्रांनी डहाणू रेल्वे स्थानक आणि डहाणू बस आगाराबाहेर घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी मागणी करत शहापुरामध्ये ओबीसी महासभेच्या भरत निचिते यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, पुणे या जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधवांनी त्यांना पाठिंबा दिला आहे। पंढरपूरच्या मोडनिंबमध्ये मनसेनं अमराठी पाट्यांविरोधात आंदोलन केलं। बाजारातील इंग्रजी पाट्यांना काळं फासण्यात आलं।
आपली संस्कृती परंपरा सोडून धर्मांतरित झालेल्या जनजाती लोकांची अनुसूचित जनजाती म्हणून मान्यता रद्द करावी या मागणीकरता जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने डॉक्टर लिस्टिंग ज्वाला रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। डिलिस्टिंग ज्वाला या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। दादरचं शिवाजी पार्क ते वरळीचं जांभोरी मैदान इथं ही रॅली काढण्यात आली। पुणे इंदोर महामार्गावर चोंडी घाटात भरधाव कंटेनर कारवर उलटला, भीषण अपघात झाला। यात एकाचा मृत्यू झाला, 3 जण गंभीर जखमी झाले। अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला। बुलढाण्यात भाजपच्या वतीनं संविधान दिन साजरा करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन केल्यानंतर सामूहिकरित्या संविधानाचं वाचन करण्यात आलं। वीरशैव लिंगायत समाजाचं श्रद्धास्थान बीडच्या श्री क्षेत्र कपिलधार इथं कार्तिक पौर्णिमा यात्रेनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत। त्या अनुषंगाने तयारी पूर्ण झालेली आहे। मुख्यमंत्री मन्मथ स्वामी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिरामध्ये शासकीय महापूजा करणार आहेत। त्यानंतर ते धर्मसभेला संबोधित करणार आहेत। संविधान दिन आणि 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या स्मृती दिनानिमित्त कल्याणमध्ये मॅरेथॉन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये माजी पोलीस महासंचालक आणि एटीएस चीफ के.पी. रघुवंशी सहभागी झाले होते। ओबीसी नेत्यांनी माझ्या नादाला लागू नका असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली। प्रकाश आंबेडकरांविरोधात मी एक शब्दही बोललो नाही। अडचणीच्या काळात त्यांनी आम्हाला सहकार्य करावं असं ते म्हणाले। हिंगोलीला जात असताना छगन भुजबळ यांनी काँग्रेसचे नेते स्वर्गीय खासदार राजीव सातव यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली। त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। आरक्षण घ्यायचं का नाही हे समाज ठरवेल, परंतु तुमच्या परिवारानं सोलापूरमधील आमदारकी खासदारकी मंत्रीपद मिळवली, त्यामुळे तुम्ही परिवार सोडून मागासवर्गीयांना संधी द्या असं आवाहन सचिन खरात यांनी सुशीलकुमार शिंदेंना केलं। आदित्य ठाकरे कॅमेऱ्यासमोर राहण्याकरता उलटसुलट विधानं करत असल्याची टीका प्रतापराव जाधवांनी केली। आदित्यवर उद्धव ठाकरेंपेक्षा राऊतांची जास्त छाप असल्याचा टोला त्यांनी लगावला। लोकसभा निवडणुकीकरता महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचं समोर आलंय। भाजपला 26 तर शिवसेना आणि अजित पवार गटाला एकत्रित 22 जागा देण्यात आल्यात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली। जालन्यातील दगडफेकीच्या मास्टरमाइंड मागे कुणाचा हात असा सवाल भाजप नेते नितेश राणेंनी केला। त्यासोबतच त्यांनी दगडफेकीच्या मास्टरमाइंडचे शरद पवारांसोबतचे फोटो ट्विट केले। दगडफेकीतील मुख्य आरोपी ऋषिकेश बद्रे यानं 3 सप्टेंबरला शरद पवारांची भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलंय। नितेश राणे यांनी काय आरोप केले हे मला माहिती नाही, मी त्याविषयी बोलणार नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। माझे आणि देवेंद्र फडणवीसांचे अनेकांसोबत फोटो असतात, याचा अर्थ आम्ही सगळ्यांना ओळखतोच असं नाही असं त्या म्हणाल्या। कुणाचाही सल्ला घेऊ नये हा प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला मला मान्य असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। त्यांच्याविषयी आमच्या मनात चांगल्या भावना आहेत, परंतु मला कुणीही सल्लागार नाहीये असं त्यांनी स्पष्ट केलं। मी कधीच जातीवाद करत नाही, माझ्या विधानाचा गैरअर्थ काढल्याचं ते म्हणाले। 26/11च्या वेळी दहशतवाद्यांनी मुंबई कमजोर करण्याचे प्रयत्न केले, आता काही राजकीय लोक हा प्रयत्न करतायत अशी टीका संजय राऊतांनी केली। या लोकांच्या हातात बंदुका किंवा बॉम्ब नाहीत, मात्र काहीही करून त्यांना मुंबई अस्थिर आणि विकलांग करायची आहे, मुंबईचे महत्त्व कमी करायचे असा टोला त्यांनी लगावला। परभणी जिल्ह्यातील चारठाणा इथून युवा संघर्ष यात्रेच्या 11व्या दिवसाला सुरुवात झाली। यावेळी आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील यांनी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांकडून गोळाफेकीचे धडे घेतले। जे तरुणांच्या हिताचा निर्णय घेत नाहीत त्यांच्या डोक्यात हा गोळा बसावा असं वक्तव्य यावेळी रोहित पवारांनी केलं। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेरमध्ये संविधान पूजन करून संविधान दिवस साजरा केला। तसंच भारतीय संविधान दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या। अमरावतीत बैलगाडा शर्यतीत दगडफेक झाली। अज्ञातांनी केलेल्या दगडफेकीत खासदार अनिल बोंडे ही जखमी झाल्याची माहिती मिळते। शर्यतीत काही समाजकंटक घुसले होते असा आरोप करण्यात येतोय। दगडफेक करणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील पुरातन स्थळांचा कायापालट करण्याकरता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून 58 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला। या निधीतून जिल्ह्यातील 14 पुरातत्व स्थळांचा विकास होणार आहे। त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीला तब्बल 451 प्रकारचं मिष्ठान्न अर्पण करण्यात आलं। मिठाई, फराळाच्या तिखट गोड अशा वेगवेगळ्या पदार्थांचा तसंच विविध प्रकारच्या फळांचा आणि भाज्यांचा महानैवेद्य श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर दाखवण्यात आला। अमरावती जिल्ह्यातील तिवसामध्ये राज्यस्तरीय किसान शंकरपटात वाशिम जिल्ह्यातील राणा गोविंदा या बैलजोडीनं अव्वल स्थान पटकावलं। या शंकरपटात राज्यभरातील 350 पेक्षा जास्त बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या।
झालेली दुचाकी 1 वर्ष होऊनही सापडत नसल्यानं दुचाकीच्या मालकानं थेट पोलीस स्टेशनसमोर केक कापून गांधीगिरी करत निषेध व्यक्त केला. बीडच्या परळी शहरात ही घटना समोर आली. वर्ध्याच्या हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना शेतीच्या कुंपणाकरता अनुदानावर सोलर पॅनल, बॅटरी आणि साहित्याचं वाटप करण्यात आलं. बाजार समितीच्या वतीने कानगाव इथल्या कार्यक्रमात साहित्याचं वितरण करण्यात आलं. मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणानं पावसाअभावी नोव्हेंबर महिन्यातच तळ गाठलाय. त्यामुळे शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एक हंडा पाण्यासाठीही नागरिकांना वणवण करावी लागते. युवासेना माळशिरस तालुक्याच्या वतीनं बाबुळगाव इथं रस्त्यावर दूध ओतून दुग्ध मंत्र्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. दुधाचा दर वाढवला नाही तर दुग्ध मंत्र्यांना जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा देण्यात आला. सांगलीतील कुणबी नोंदी शोधण्याच्या मोहिमेत मोडी लिपीत बोगस नोंदी समोर आल्यात. कुणबी नोंदीच्या शोध मोहिमेदरम्यान जाणकारांच्या हे निदर्शनास आलं. प्रत्येक रजिस्टरमध्ये नोंदी संपल्यावर काही कोरी पानं शिल्लक आहेत ती मध्येच चिकटवत कुणबी नोंदी लिहिण्यात आलेल्या आहेत. सातारा येथील कासपठाराच्या दुर्गम भागात जुंगटी इथं अस्वलाच्या हल्ल्यात 2 जखमी झाले. या हल्ल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. वन्य प्राण्यांच्या शिकारी संबंधातील गुन्ह्याचा शोध लावण्याकरता सुपर स्निफर डॉगची मदत घेण्यात येणार आहे. याचा पहिला प्रयोग पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये होणार असून त्यामुळे शिकार रोखण्याकरता मोलाची मदत होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं अंडर-19 आशिया कप स्पर्धेकरता 15 सदस्य संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये बीडच्या सचिन संजय धस याची निवड झालेली आहे. भारतीय संघात निवड झालेला सचिन हा बीड जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्याच्या निवडीनं आनंद व्यक्त केला जातोय. सचिन धस बीडच्या केश तालुक्यातील सांगवी गावातला राहणार आहे. आरोग्य संवर्धनासह शहर स्वच्छतेचा संदेश देण्याकरता नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनला नवी मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहाटे अचानक आलेल्या अवकाळी पावसातही नागरिकांनी या मॅरेथॉनला हजेरी लावली. मिरज ते शिर्डी पालखी पदयात्रेला सुरुवात झाली आहे. मिरजच्या ऐतिहासिक गणेश तलाव इथल्या मंदिरात पालखीची आरती करण्यात आली. त्यानंतर या पदयात्रेला सुरुवात झाली. उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात संत गुरु नानक साहेब यांच्या जयंतीचा उत्साह बघायला मिळाला. शकून चौक ते पूर्ण पिंपरी बाजार परिसरात रथामध्ये संत गुरु नानक साहेब यांची प्रतिमा ठेवून ढोल ताशांच्या गजरात त्यांची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी जो बोले सो निहाल, सत श्री अकाल असा जयघोष करण्यात आला. लोणावळ्यातील कार्ला गडावर भक्तांची मोठी गर्दी बघायला मिळाली. दिवाळीच्या सुट्टीनंतरचा रविवार गाठत मुंबई पुणेकरांनी आई एकविरेच्या दर्शनाकरता गर्दी केली. आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा आता बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे मोठं संकट कोसळलंय. सततच्या नुकसानीला कंटाळून जळगावच्या भडगावातील शेतकऱ्यांनी तब्बल 3 एकरवरील कपाशीचं पीक उपटून फेकलंय. मनमाड बाजार समितीसह किरकोळ बाजारात मेथी, कोथिंबिरीला कवडीमोल भाव मिळतोय. कांदे, लसूण, आलं वगळता सगळ्या भाजीपाल्याच्या भावात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. मेथीला 5 रुपये तर कोथिंबिरीच्या जुडीला 2 रुपयांचा भाव मिळतोय. अहमदनगरामध्ये दुधाचे भाव घसरल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. निमगाव वाघा इथं रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. वर्ध्याच्या सिंधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू इथल्या मार्केट यार्डमध्ये काँग्रेसचे नेते शेखर शेंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर देशमुख यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी 7,200 रुपये प्रति क्विंटल भाव देऊन कापूस खरेदी करण्यात आली. बीडच्या माजलगाव बाजार समितीमध्ये एका महिन्यात तब्बल 38,775 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. कापसाला 7,200 रुपयांचा भाव मिळत असून भाव वाढत नसल्यानं शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला प्राधान्य दिल्याचं बघायला मिळत आहे. नंदुरबारमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली. नंदुरबार, धडगावसह अनेक भागात पावसाच्या सरी बरसल्याचं बघायला मिळालं. पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पावसाचा गवत पावली खरेदी केंद्रांना मोठा फटका बसलाय. कल्याणमध्ये सकाळच्या सुमारास रिमझिम पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं कामानिमित्त आणि मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दुसरीकडे ग्रामीण भागात भातशेतीच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जाते. दहिसरमध्ये दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत मनसे आक्रमक झाली. दुकानाची पाटी मराठीत नसल्यानं मनसेकडून तोडफोड करण्यात आली. राज्य सरकारनं 26 नोव्हेंबरपर्यंत पाट्या बदलण्याची मुदत दिली होती. ती संपल्यानंतर मनसे ॲक्शन मोडवर आल्याचं दिसून येत आहे. मराठी पाट्या लावण्यासाठी राज्य सरकारनं दिलेली मुदत संपली आहे. त्यानंतर मनसे आक्रमक झाली. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील शोरूमच्या इंग्रजी पाटीला काळं फासण्यात आलं.